स्टार्ट करू मॅडम? आवाज येतोय माझा? हॅलो, आवाज येतोय माझा? हॅलो मॅडम, आवाज येतोय का? मैडम मेरा आवाज आ रहा है? मेरा आवाज आ रहा है सबको? बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभाग ऑनलाईन एज्युकेशन, शाळा बंद पण शिक्षण चालू या माध्यमातून मी इयत्ता 10वीच्या मराठी विषय त्या ठिकाणी शिकवत आहे. या ठिकाणी माझा मी परिचय करून देत आहे. माझं नाव आहे अर्चना शिवाजी झावरे. मी माणिकलाल मेहता MPS सेकंडरी स्कूल या ठिकाणी एक मराठी शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. सबको मेरा आवाज आ रहा है? स्टार्ट करू? सबको मेरा आवाज आ रहा है के? आवाज येतोय? यस. ओके, स्टार्ट करते. ओके ओके. सगळ्यांचं मी अर्चना शिवाजी झावरे, माणिकलाल मेहता MPS स्कूल घाटकोपर या ठिकाणी सगळ्यांचं मी स्वागत करत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी अतिशय चांगला असा ऑनलाईन शिक्षण, शाळा बंद पण एज्युकेशन चालू अशा पद्धतीने त्या ठिकाणी मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज आपण मराठीचा जो काही आपला
भाषा अभ्यास, त्याला आपण ग्रामर असं म्हटलं जातं. त्याचा आज आपण अभ्यास पाहणार आहोत. ज्यावेळेस आपण प्रश्नपत्रिकेचा आढावा घेतला, की आपल्याला लक्षात येतं, की आपल्याला वेगवेगळे विभाग आहेत आणि त्या विभागापैकी पहिला विभाग हा गद्यावर असतो, दुसरा पद्यावर असतो, तिसरा स्थूल वाचन आणि चौथा जो विभाग आहे तो म्हणजे भाषा अभ्यास. आता भाषा अभ्यास करत असताना आपल्याला भाषा अभ्यास मीन्स क्या? बहुत जनों को नॉन महाराष्ट्रियन बच्चे हैं तो उनको भाषा अभ्यास समझ में नहीं आता है, लेकिन आपको जब ग्रामर बोलते हैं तो आपको फटाक से आपको समझ में आता है, हाँ ग्रामर। अभी आज हम मराठी का जो ग्रामर है तो वो उसमें हम आज देखने वाले हैं। देखो, मराठी सब्जेक्ट वैसे देखा जाए तो पासिंग के लिए बहुत इजी है। पासिंग हमें ध्यान में रखना है और पासिंग हम ध्यान में रखेंगे तो ही हमें क्या होने वाला है कि हमें पता चलेगा हमें कौन से सब्जेक्ट या कौन से टॉपिक पे ज्यादा वेटेज देना है। वैसे देखा जाए तो भाषा अभ्यास जो ग्रामर सेक्शन है उस पे हमें मराठी पेपर में 80 मार्क्स का जो पेपर पैटर्न है उसमें हमें 16 गुणों के लिए एक भाषा अभ्यास पूछा जाता है। देखो, अच्छे से आप वहां पे ध्यान देंगे तो ऑटोमेटिक आपको वहां पे 16 मतलब यहाँ पे आपको आउट ऑफ मार्क्स मिलने के चांसेस बहुत ज्यादा रहते हैं। तो इसके लिए आपको क्या करना है कि वहां पे आपको अपना क्या जो है उस पे ध्यान देना जरूरी है, क्योंकि जब तक आप अपने डर है मन से वो निकालते नहीं है सब्जेक्ट के बारे में, तब तक आपका जो है जो मन का डर है वो निकलने वाला नहीं है। और मैंने आपसे जैसे बोला है कि 16 गुणों के लिए अपना मराठी का जो ग्रामर सेशन पूछा जाता है, तो हमें जब प्रश्न पत्रिका हमारे हाथ में आती है, क्वेश्चन पेपर हमारे हाथ में आने के बाद जो हमारा विभाग नंबर 4 है, विभाग नंबर जो 4 असतो तो असतो भाषा अभ्यास, त्याला आपण काय म्हणतो ग्रामर असं म्हटलं जातं। आणि त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न कसा विचारला जातो, वहां पे हमें प्रश्न किस प्रकार से पूछा जाता है। देखो, हमें कभी भी अपना पेपर सॉल्व करते हुए ये ध्यान में रखना है कि बिल्कुल शांत मन से सबसे पहले क्या करना है, प्रश्न पढ़ लेना है। अभी सबसे पहले हमें ग्रामर सेक्शन पे प्रश्न कैसे पूछा जाता है, तो एक बार देखो, कृती पत्रिकेत प्रश्न क्रमांक 4 अ व प्रश्न क्रमांक 3, 4 आ या भाषा अभ्यासावर आधारित आहेत। प्रश्न क्रमांक 4 अ और आ ये दोनों जो प्रश्न है हमें भाषा अभ्यास ग्रामर सेक्शन पे पूछा जाता है। अभी ग्रामर सेक्शन पे हमें ग्रामर कौन सा है, 10th में आने वाला जो ग्रामर है वैसे देखा जाए तो बहुत इजी कर दिया है, आपको बहुत ज्यादा दिमाग लगाने की जरूरत नहीं है, लेकिन आपको वो जो ग्रामर है वो समझना बहुत जरूरी है। अभी कौन कौन से सेक्शन पे या कौन कौन से घटकों पे हमें क्वेश्चन ग्रामर के पूछे जाते हैं वो हम देखेंगे। मैंने आपको अभी बताया कि क्वेश्चन नंबर 4 अ जो है उसमें हमें प्रश्न पूछा जाता है ग्रामर का, और आ में अभी अ में कौन से पूछे जाता है, तो ग्रामर व्याकरण घटकावर आधारित कृती, जे काही व्याकरण घटक आहे वो जो ग्रामर सेक्शन है उस पे हमें क्या पूछा जाता है, प्रश्न पूछे जाते हैं। किस प्रकार के प्रश्न रहते हैं, वाक्य प्रकार, वाक्य के प्रकार कितने हैं वो मैं आपको पढ़ाने वाली हूँ। सबसे पहले हमें किस प्रकार के प्रश्न आते हैं ये ध्यान में आने के बाद हम आगे जाएंगे। ठीक है, वाक्य के प्रकार हमें 2 गुणों के लिए पूछा जाता है, प्रश्न हमें दिए जाते हैं, हमें सेंटेंस दिए जाते हैं, उसमें से हमें वाक्य का प्रकार कौन सा है वो वहां पे क्या करने का है, लिखने का रहता है। वाक्य रूपांतरण, आता वाक्याचे जे प्रकार आहेत त्या प्रकाराचं तुम्हाला सेंटेन्स दिलं जातं आणि ब्रॅकेटमध्ये तुम्हाला कोणत्या वाक्यामध्ये रूपांतरण करायचं आहे हे त्या ठिकाणी सांगितलं जातं। तेही त्यासाठीही तुम्हाला 2 गुण दिलेले आहेत। वाक्प्रचार, वाक्प्रचार म्हणजे काय, तर मुहावरे, आपको मालूम है की मुहावरे, वाक्प्रचारांसाठी तुम्हाला 4 गुण दिलेले आहेत। कमीत कमी तुम्हाला 3 या 4 दिले जातात, त्यापैकी 2 लिहायचे असतात। एखादला शब्दाचा अर्थ सांगायचा आहे, एक शब्दांचा ज्यावेळेस अर्थ सांगाल त्यावेळेस त्यासाठी 1 गुण असतो, आणि शब्दांचा वाक्यात उपयोग कराल म्हणजे जे वाक्प्रचार दिलेला आहे ज्यावेळेस वाक्यात उपयोग कराल त्याच्यासाठी 1 गुण दिलेला असतो। अशा प्रकारे
एक वाक्प्रचार 2 गुणांसाठी विचारला जातो। वाक्प्रचार के बारे में हम देखते हैं तो वाक्प्रचार का अर्थ बताने के लिए आपको 1 गुण है और उसका आपको सेंटेंस बनाने के लिए 1 गुण है। इस प्रकार 2 गुण एक वाक्प्रचार को रहता है। देखो अभी वाक्प्रचार को मैं आगे जाऊंगी तो जैसे आपको बता दूंगी कि बच्चे क्या क्या गलतियां करते हैं। अभी प्रश्न क्रमांक आ आता है, वो भाषिक घटकावर आधारित आधारित कृती असते। भाषिक मतलब जो हमारे जो दैनंदिन जीवन में जो भाषिक घटक है उस पे हमें क्वेश्चन पूछे जाते हैं। अभी आपको किस प्रकार के क्वेश्चन है कि आप पहली से आप मराठी पढ़ रहे हो, उसमें बहुत सारे विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, शुद्ध वाक्य, मेन शब्द हमें कैसे होते हैं कि वो जंबल करके भी देते हैं कभी कभी, और हमें क्या करना है वो सही शब्द ढूंढने का रहता है। लेखन नियम मतलब ग्रामेटिकली जो मिस्टेक है वो हमें क्या करना है सही करके लिखना है। अभी पहला प्रश्न पूछा जाता है शब्द संपत्ति। शब्द संपत्ति 4 गुणों के लिए पूछा जाता है। 4 गुणों के लिए अभी उसमें क्या क्या आता है मैंने बोला कि अभी आपको कि विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द। समानार्थी शब्द मतलब सिमिलर वर्ड, मतलब उससे रिलेटेड कौन सा वर्ड आता है, मीनिंग कौन सा सेम आता है, वो हमें समानार्थी शब्द में लिखना पड़ता है। अपोजिट, विरुद्धार्थी शब्द को हम अपोजिट बोलते हैं, आपको मालूम है कि अपोजिट वर्ड कौन सा है वो हमें लिखना है। लेखन नियम मैंने आपको बोला कोई शब्द दिए जाते हैं, उसका काना, मात्रा, वेलांटी, उकार वो सही नहीं रहता, वो गलत होता है, उसमें से सही वाला शब्द है हमें ढूंढने के लिए या लिखने के लिए पूछा जाता है, उसके लिए 2 गुण रहते हैं। ठीक है। विराम चिन्ह पिछले साल आपने मतलब बचपन मतलब जब से आप पढ़ रहे हो, आपने जब किताब निकालते हो तो यहाँ पे हमें अलग अलग विराम चिन्ह जो है यहाँ पे वो आपको दिखाई देते हैं। तो वो आपको कभी कभी उसके बारे में आपको कोई सेंटेंस दिया जाता है, उस सेंटेंस में विराम चिन्ह का यूज करने के लिए बोला जाता है। कभी आपको विराम चिन्ह के नाम पूछे जाते हैं, उसके लिए 2 गुण है। देखो आपको जो व्याकरण घटक है उस पे आधारित 8 गुणों के लिए पूछा जाता है और भाषिक घटक पर आपको 8 गुणों के लिए प्रश्न ग्रामर का सेक्शन पूछा जाता है। कुल मिला के अ और आ ये दोनों मिला के आपको 16 गुणों के लिए ग्रामर सेक्शन है। सगळ्यात महत्वाचं काय आहे की ग्रामर सेक्शन अ आणि या 2 ब यामध्ये ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपल्याला काय आहेत अ आणि आ या घटकावर आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि ते विचारत असताना आपल्याला अ आ यावर दोन्ही घटकांवर 16 गुणांसाठी प्रश्न विचारले जातात। आणि हे जरी आपण जर बघितलं की आपण समजून घेतलं, आज जर तुम्ही लक्ष देऊन ऐकलं, आपल्या जे काही तुम्ही लक्ष देऊन दिल्यानंतर ग्रामर सेक्शन हा अजिबात अवघड सेशन नाहीये। आपण बरोबर जर व्यवस्थित आपल्याला वाक्य प्रकार ओळखता आली, वाक्यात रूपांतरण करता आलं, वाक्प्रचार जे आहेत त्यांचा अर्थ आणि वाक्यात उपयोग करता आला, शब्द संपदामध्ये जे विचारलेले आहे ते लिहिता आले, तर या ठिकाणी तुम्हाला 16 पैकी 16 गुण मिळणं बिलकुलही अवघड नाहीत। फक्त लक्ष देऊन ऐकणं गरजेचं आहे। त्या ठिकाणी सर्वात प्रथम आपण जो काही व्याकरण घटक जो आहे त्या व्याकरण घटकामधला जो पहिला आहे तो म्हणजे वाक्यांचे प्रकार। वाक्यांचे प्रकार आतापर्यंत तुम्ही भरपूर पाहिलेले असतील, पण या ठिकाणी आपल्याला जे काही वाक्यांचे प्रकार आहेत, वाक्यांच्या अर्थावरून वाक्याचे 4 प्रकार आहेत। लक्षात द्या, वाक्यांचे जे प्रकार आहेत त्यांच्या अर्थावरून वाक्यांचे 4 प्रकार पडतात। या ठिकाणी पहिला प्रकार आहे विधानार्थी वाक्य, स्टेटमेंट्स। विधानार्थी वाक्य शब्द देखो कि हमें इसी ही प्रकार, ग्रामर में एक चीज बहुत जरूरी है, ग्रामरचे प्रश्नांची उत्तरं लिहित असताना सगळ्यात महत्वाचं आहे की या ठिकाणी ज्या काही चुका आहे, शुद्ध लेखनामध्ये ज्या चुका आहेत, जो हम ग्रामेटिकली जो मिस्टेक करते हैं तो वो बिल्कुल ही अलाउड नहीं करते हैं। जिस प्रकार आपको शब्द है उसी ही प्रकार चाहिए, ये जरूरी है। हमेशा ये ध्यान में रखना है, मराठी का है तो हमें मराठी का जो शब्द है जिस प्रकार दिया गया है, जिस प्रकार रहता है उसी प्रकार लिखेंगे तो ही हमें मार्क्स आएंगे। बच्चे यहाँ पे गलत करते हैं कि गलत मतलब विधानार्थी वो अलग मतलब लिखते,
उनको लिखना वही रहता है, पर लिखने का क्या करना है आपको, हाथ से डेली लिख लिख के, मतलब विधानार्थी शब्द कैसे लिखते हैं वो आपको लिख लिख के हाथ में क्या करना है, प्रॅक्टिस करना है. ठीक है, उसको हम स्टेटमेंट्स बोलते हैं. वो किस प्रकार है हम आगे जाएंगे. सबसे पहिले हम वाक्यांचे प्रकार कोणते आहेत हे ओळखून घेणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती पाहिजे की 4 वाक्यांचा प्रकार आहेत. विधानार्थी वाक्य हा पहिला प्रकार आहे. दूसरा है प्रश्नार्थी वाक्य. नाम में ही बहुत कुछ है, आगे जाएंगे. उसको क्वेश्चन मार्क्स आता है, क्वेश्चन सेंटेंस ऐसे बोला जाता है. उद्गारार्थी वाक्य, फीलिंग्स, उद्गार अर्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य, आज्ञार्थी मतलब क्या है, ऑर्डर, ऑर्डर सेंटेंस वहां पे रहता है. अभी ये वाक्य के 4 प्रकार है. अभी हमने देख लिए कि किस प्रकार उसका लिखा जाता है, लेकिन पहचानने का कैसा, किस प्रकार हम पहचानेंगे. विधानार्थी वाक्य कसं असतं, प्रश्नार्थी वाक्य कसं असतं, उद्गारार्थी वाक्य कसं असतं, किंवा आज्ञार्थी वाक्य कसं असतं. आपण स्टेप बाय स्टेप पाहूया की आपल्याला कशा प्रकारे ओळखता येईल. विधानार्थी वाक्य. आता विधानार्थी वाक्य कशाला म्हणायचं, विधानार्थी वाक्य कैसे हम ढूंढेंगे, उसकी एक जो अपना कंसेप्ट क्या है, उसमें व्याख्या काय आहे, तो वो देखेंगे. विधानार्थी वाक्य, ज्या वाक्यात विधान स्टेटमेंट केलेले असते अशा वाक्याला विधानार्थी वाक्य म्हणतात. सगळ्यात महत्वाचं, विधानार्थी वाक्य सिंपल वाक्य असतं, त्याच्यामध्ये काही नसतं, एकदम स्टेटमेंट. आपण नॉर्मल जे बोलतो, आता मी तुमच्याशी जे बोलत आहे ते नॉर्मल वाक्य आहेत, त्याला आपल्याला विधानार्थी वाक्य, त्याला स्टेटमेंट, म्हणजे आपण जे बोलतो की मी तुमच्याशी बोलत आहे, हे काय आहे, स्टेटमेंट आहेत, ते विधानार्थी वाक्य आहेत. ठीक है. तर आता विधानार्थी वाक्यांची काही उदाहरणं आहेत, काही एग्जाम्पल है, वो हम देखेंगे. विधानार्थी वाक्य मतलब क्या है, सिंपल सेंटेंस रहता है, विधान उसमें किया जाता है, सेंटेंस रहता है. ठीक है. एकदम देखो कि उदाहरणार्थ, मी दररोज अभ्यास करतो. सबसे पहले हम सब एग्जाम्पल रीड करके लेंगे, फिर बाद में देखेंगे. शिस्तीने वागावे, तुला भेटून खूप आनंद झाला, माझी शाळा घराजवळ आहे. अभी आपने ये सब सुन लिया कि हाँ, इसमें क्या है, बहुत ज्यादा कुछ अलग सा सेंटेंस यूज किया नहीं है, सिंपल सेंटेंस है. मी दररोज अभ्यास करतो, एकदम सिंपल सेंटेंस. स्टेटमेंट दिया है की उन्होंने मी दररोज अभ्यास करतो. शिस्तीनं वागावे, सगळ्यांनी शिस्तीने वागावं. ठीक है. सगळ्यांनी ऑनलाईन लेक्चर अटेंड करावं, एक स्टेटमेंट है. ठीक है. तुला भेटून खूप आनंद झाला, कोई अपना फ्रेंड्स रहता है, कभी मिलता है, या कोई पहचान वाला अपना फ्रेंड्स मिलता है, या रिलेटिव मिलते हैं, कि हम कैसे बोलते हैं कि हाँ बहुत अच्छा लगा कि आपको मिलने के बाद. तो उस प्रकार हम, माझी शाळा घराजवळ आहे. ये सेंटेंस आपको मैंने दिए हैं, लेकिन आप जब अपना अपना जो टेक्स्ट बुक है उसमें से कोई लेसन रहेगा, उसमें से आपको क्या करना है, कौन से विधानार्थी वाक्य है वो निकाल के रखना है. मतलब आपको विधानार्थी वाक्य कोणते आहेत, कसे ओळखायचे, हे आपल्याला लक्षात येईल. सगळ्यात महत्वाचं पुन्हा एकदा बघा की विधानार्थी वाक्य काय असतं, विधान केलेलं असतं, विधान केलेलं असतं, स्टेटमेंट वहां पे रहता है, इसके लिए हम विधानार्थी वाक्य बोलते हैं. एकदम सिंपल सेंटेन्स असतात. त्यामुळं या ठिकाणी आपल्याला 2 पैकी 2 मिळालेच पाहिजेत गुण वाक्य प्रकार ओळखण्यासाठी. अभी हम आगे जा रहे हैं प्रश्नार्थी वाक्य. देखो, प्रश्नार्थी वाक्य जो है उसके मीनिंग में ही प्रश्न हमें समझ में आ जाता है कि किस प्रकार हमें प्रश्नार्थी वाक्य पहचानने का है. हम व्याख्या देखेंगे. सगळ्यात महत्वाचं प्रश्नार्थी वाक्य, ज्यावेळेस आपण वाक्य प्रकार उच्चारतो त्याच वेळेस आपल्याला लक्षात येतो की या ठिकाणी प्रश्नार्थी वाक्य मतलब प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला आहे. ठीक है. आपण व्याख्या पाहूया. प्रश्नार्थी वाक्य किसको बोलना है, हमें समझना जरूरी है.
ज्या प्रश्नात प्रश्न विचारला जातो अशा वाक्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतात. ज्या वाक्यात प्रश्न विचारला जातो, आपको क्वेश्चन पूछा जाता है, वो जो सेंटेंस रहता है उसको हम प्रश्नार्थी वाक्य कहते हैं. बहुत सिंपल है. और एक मैं आपको प्रश्नार्थी वाक्य ढूंढने का या आपको समझने का सबसे नजदीक वाला क्लू देती हूँ. सगळ्यात महत्वाचं प्रश्नार्थी वाक्य आपण ओळखत असताना त्या प्रश्नार्थी वाक्यामध्ये प्रश्न म्हटलेला आहे. प्रश्न म्हटलं की कोणताही प्रश्न विचारल्यानंतर आपण सगळ्यात शेवटी काय करत असतो, प्रश्नचिन्ह टाकत असतो. बरोबर. कोणत्याही प्रश्न विचारल्यानंतर प्रश्नचिन्ह हा आपला काय आहे, सिम्बॉल आहे. ते सिम्बॉल वापरतो. तर प्रश्नचिन्हाचा सिम्बॉल सगळ्यांना माहिती आहे. लक्षात ठेवा की प्रश्नचिन्ह ज्यावेळेस एखादं प्रश्नार्थी वाक्य ज्यावेळेस तुम्हाला आलं की त्या वाक्यामध्ये प्रश्नचिन्ह हे शेवटच्या शब्दाच्या सगळ्यात शेवटी लास्ट एंडिंगला प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी विचारलेलं असतं, दिलेलं असतं. म्हणजे या ठिकाणी खूप डोकं लावायचं गरज नाहीये कि हमें समझ में आता है कि जिस सेंटेंस के पीछे क्वेश्चन मार्क्स आता है तो उस सेंटेंस कौन सा रहेगा, प्रश्नार्थी वाक्य. ध्यान में आया आपको कि प्रश्नार्थी वाक्य में प्रश्न चिन्ह रहता ही है. इसके लिए कभी कोई बच्चे रहते हैं कि उनको समझ में नहीं आता है, लेकिन हम जब ज्यादा टाइम नहीं डालते तो हम सिर्फ क्वेश्चन मार्क्स देखते हैं तो हमें याद जल्दी से क्लिक होना चाहिए कि ये प्रश्नार्थी ही वाक्य है, इसमें ज्यादा दिमाग लगाने की भी जरूरत नहीं है. ठीक है, ये मैंने आपको क्ल्यू दिया है. ठीक है. तर प्रश्नार्थी वाक्य ओळखायचं कसं मी तुम्हाला सांगितलं, पण त्या ठिकाणी काय करायचंय, प्रश्नार्थ वाक्य ज्यावेळेस प्रश्नचिन्ह आलं की ते वाक्य प्रश्नार्थी वाक्य असतं हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. आता आपण काही एक्झाम्पल आहेत ते पाहूया, काही उदाहरणं त्या ठिकाणी पाहूया. तुला पेढा आवडतो का, प्रश्न चिन्ह है. देखो मैंने आपको जो क्लू दिया था यहाँ पे आ रहा है कि नहीं, देखो. तुला पेड़ा आवड़तो का, प्रश्न चिन्ह. प्रश्न हमने पूछा है लेकिन बाद में हमने देखा है कि प्रश्न चिन्ह भी दिया है, मतलब एक प्रश्न सेंटेंस जो है प्रश्नार्थी वाक्य में आता है. पांढरा रंग कोणाला आवडत नाही, प्रश्न पूछा है और क्वेश्चन मार्क भी आया है, मतलब ये भी सेंटेंस कहाँ पे आता है, प्रश्न चिन्ह में ही आता है. तुझी शाळा कुठे आहे, प्रश्न पूछा गया है. गुलाब सुंदर है का, प्रश्न पूछा है. देखो हमने ये सेंटेंस पढ़ने के बाद आपको समझ में आ गया होगा कि कोई भी सेंटेंस प्रश्न पूछने के बाद उसको बाद में हम क्वेश्चन मार्क डालते हैं तो वो जो सेंटेंस है वो प्रश्नार्थी वाक्य है. बहुत इजी है प्रश्नार्थी वाक्य पहचानना. ठीक है. यहाँ पे कोई भी सेंटेंस आपको क्या होते हैं, मैंने आपको जो अपना सीक्वेंस कैसे पूछा जाता है मैंने आपको पहले बता दिया कि किस प्रकार हमें क्वेश्चन पूछा जाता है. फिर मैं बाद में आपको वाक्यांचे प्रकार क्या है वो आपको बता रही हूँ. और वाक्य के प्रकार मैंने कितने बताए हैं, 4. टोटल कितने हैं, 4. विधानार्थी वाक्य सिंपल सेंटेंस रहता है जहाँ पे स्टेटमेंट रहता है, विधान किया जाता है, वो विधानार्थी वाक्य. दूसरा मैंने आपको प्रश्नार्थी वाक्य पढ़ाया. अभी प्रश्नार्थी वाक्य हमें कैसे पहचानने का है, मैंने आपको बोला है क्या, सबसे पहले मैंने क्या बोला कि आपको उस सेंटेंस में प्रश्न चिन्ह आता है. मैंने बोला कि आपको पूरा सेंटेंस पढ़ो, नहीं. प्रश्न चिन्ह आया है, आपके पास समय कम रहता है, तो प्रश्न चिन्ह आने के बाद आपको ये ध्यान में रखना है कि हमें यहाँ पे प्रश्न चिन्ह पूछा गया है, प्रश्न चिन्ह है, तो प्रश्न चिन्ह आने के बाद हमें तुरंत वो क्लिक होना चाहिए कि प्रश्नार्थी ही वाक्य है. लेकिन बाद में फिर से आपने स्टेटमेंट पढ़ना है, जो हमें एग्जाम्पल दिया है वो भी पढ़ना है कि प्रश्न चिन्ह सच में प्रश्न चिन्ह डाला है, लेकिन है क्या, नहीं रहता ही है. प्रश्न चिन्ह डालने के बाद वो प्रश्न चिन्ह ही प्रश्नार्थी वाक्य रहता है. ठीक है, हम आगे बढ़ रहे हैं. विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य. अभी तीसरा है उद्गारार्थी वाक्य किंवा त्याला उद्गारवाचक वाक्य असंही म्हटलं जातं.
देखो कभी कभी आपको वाक्य रूपांतरण में उद्गारार्थी या उद्गारवाचक दोनों भी नाम में से एक नाम दिया जाता है। बिल्कुल डरने का नहीं है, दोनों का मीनिंग एक ही है। उद्गारार्थी वाक्य या उद्गारवाचक वाक्य वो दोनों एक ही है। अभी इसमें भी मैंने जैसे आपको प्रश्नार्थी वाक्य में क्लू दिया था कि नहीं, प्रश्न चिन्ह आया तो हमें क्या करना है की वो सेंटेन्स जो है ते वाक्य जे आहे प्रश्नार्थी वाक्यामध्ये आहेत हे तुम्हाला मी क्ल्यू दिलेला आहे की ते पटकन ओळखता आलं पाहिजे. ठीक आहे. तसंच विधानार्थी जे वाक्य आहे हे सुद्धा ओळखण्यासाठी एक छोटस क्ल्यू आहे. एक्सक्लेमेटरी चिन्ह, त्यालाच उद्गारार्थी चिन्ह असं आपण मराठीमध्ये म्हणतो. बघा की उद्गारार्थी चिन्ह कसं आहे की एक स्टँडिंग लाईन त्याच्या खाली डॉट, त्याला उद्गारार्थी चिन्ह म्हणतात. इंग्लिशमध्ये तुम्ही एक्सक्लेमेटरी चिन्ह म्हणतात. ठीक आहे. आता उद्गारार्थी वाक्य किंवा त्यालाच आपण उद्गारवाचक वाक्य दोन्हीही कोणतंही जर उत्तर तुम्ही लिहिलं, उद्गारार्थी शब्द लिहिला किंवा उद्गारवाचक शब्द लिहिला तरीही तुमचं जे उत्तर आहे ते बरोबर आहे, चुकीचं कोणीही देणार नाही. लेकिन आपको मैंने सबसे बोला है कि वो जो शब्द है जिसी प्रकार दिया रहता है उसी प्रकार आपको लिखना है. ठीक आहे. आता उद्गारार्थी वाक्य ज्या वाक्यातून भावना मतलब अपने फीलिंग्स जो है व्यक्त होतात, समजतात अशा वाक्यांना उद्गारार्थी वाक्य म्हणतात. ज्या वाक्यातून भावना म्हणजेच फीलिंग्स समजतात अशा वाक्यांना उद्गारार्थी वाक्य म्हणतात. अपने जो फीलिंग्स रहते हैं, हमें बुरा लग रहा है, अच्छा लग रहा है या कभी हमें मतलब अपने जो भावना है, जो अपने मन में जो चलता है वो हम सेंटेंस के माध्यम से दिखाते हैं, तब हमें वो पता चलता है कि वो किस प्रकार का सेंटेंस वहां पे है. मैंने आपको बताया है कि वो सबसे पहले कि जो उद्गारार्थी वाक्य है वो पहचानने की सबसे आसान जो निशानी है उसका एक्सक्लेमेटरी चिन्ह. मैंने चिन्ह कैसा है वो भी आपको बताया. एक स्टँडिंग लाईन रहता है, उसके नीचे डॉट रहता है, उसको मराठी में उद्गारार्थी चिन्ह असं म्हणतात. मी हे तुम्हाला का सांगते की विराम चिन्ह आपल्याला विचारलं जातं, तर विराम चिन्हामध्ये आपल्याला कधी कधी मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला भरावे लागतात. म्हणजे सेंटेन्स दिले जातात त्याच्यामध्ये आपल्याला चिन्हांचा सिम्बॉलचा वापर करावा लागतो किंवा कधी कधी आपल्याला सिम्बॉल दिले जातात, चिन्ह दिले जातात आणि त्याला आपण काय म्हणतो हे त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. या ठिकाणी होत असताना प्रश्नार्थी वाक्य हे सुद्धा आपल्याला विराम चिन्हामध्ये विचारलं जातं. प्रश्नार्थी वाक्य प्रश्नचिन्ह हे सुद्धा आपल्याला सिम्बॉल मध्ये आहेत. तसंच उद्गारार्थी चिन्ह हे सुद्धा आपल्याला सिम्बॉल मध्ये आहेत. ठीक आहे. तर या ठिकाणी ज्यावेळेस उद्गारार्थी चिन्ह ज्यावेळेस एखाद्या सेंटेन्स मध्ये एखाद्या वाक्यामध्ये येतं त्यावेळेस त्या वाक्याला आपण काय लिहायचं आहे, कोणत्या वाक्य प्रकारमध्ये येतो तो उद्गारार्थी किंवा उद्गारवाचक वाक्य. ठीक आहे. आता हे तुम्हाला मी सांगितलं. त्याचबरोबर उद्गारार्थी चिन्ह कसं ओळखायचं, वाक्य कसं ओळखायचं की ज्या वाक्यामध्ये भावना आहेत, जिस वाक्य में आपकी फीलिंग्स है, फीलिंग्स अच्छी है या बुरी है उसको हमें कुछ लेना देना, लेकिन फीलिंग्स आपकी क्या होती है, प्रकट हो जाती है, बाहर आ जाती है, समझ में आ जाती है, उस सेंटेंस को हम उद्गार अर्थी किंवा उद्गारवाचक वाक्य म्हणतो. ठीक है. उदाहरणार्थ देखो, हम एग्जाम्पल देखें. आहा, किती सुंदर देखावा हा, वाह, आहा. हम यहाँ पे हमारे फीलिंग्स क्या हो रहे हैं, बाहर आ रहे, प्रकट हो रहे. देखो, जैसे ही आहा उसके बाद क्या आया है, एक्सक्लेमेटरी उद्गारार्थी चिन्ह आलेलं आहे. त्याचबरोबर किती सुंदर देखावा हा लास्टला सुद्धा उद्गारार्थी चिन्ह आलेलं आहे. हे लक्षात ठेवा की ज्यावेळेस एखादं आपल्याला उदाहरण दिलं जातं किंवा एखादं वाक्य दिलं जातं ते प्रत्येक वेळेस उद्गारार्थी चिन्ह सुरुवातीला या शेवटी असं असेलच असं नाही. कधी सुरुवातीला असेल, कधी शेवटी असेल. त्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, तो वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. ठीक आहे. शाबास, छानच खेळलास.
आप जब आपके टीचर आपको कुछ अच्छा काम करते हैं, अभी ऑनलाइन के लेक्चर की वजह से आपको शायद आमने-सामने मिलते नहीं है, लेकिन आप जब कुछ ऑनलाइन में आपकी एक्टिविटी लेते हैं, तो आप अपने अच्छे से कुछ प्रेज़ेंट किया रहेगा, तो आपको टीचर आपके बोलते कि वाह! कितना अच्छा काम किया। मतलब वाह और बाद में एक्सक्लेमेटरी चिन्ह आता है। उनकी फीलिंग्स है कि वाह! बहुत अच्छा काम किया है। अपने घर वाले भी उस प्रकार आपको अलग-अलग फीलिंग्स, हाँ, फीलिंग्स सबके मन में रहते हैं, वो अलग-अलग दिखाते हैं। उसी प्रकार शाब्बास! छानच काम केलेस. ठीक है? 2 जगह पे आपको एक्सक्लेमेटरी चिन्ह दिखाई देता है. मी पक्षी झालो तर, मी पक्षी झालो तर मतलब मी वो भी फीलिंग्स है कि मुझे लगता है कि मैंने क्या होना चाहिए? बर्ड्स, पक्षी होना चाहिए। ठीक है? वहाँ पे फीलिंग्स हमें क्या होती है? दिखाई देती है और उसके साथ-साथ एक्सक्लेमेटरी चिन्ह भी वहाँ पे है. "अरे रे! पायाला किती लागलं तुझ्या?" या ठिकाणी सुद्धा भावना व्यक्त होतात आणि त्याचबरोबर काय आहेत? उद्गारार्थी चिन्ह त्या ठिकाणी वापरलेलं आहे. म्हणून हा वाक्याचा जो प्रकार येतो त्याला उद्गारार्थी किंवा उद्गारवाचक वाक्य म्हटलं जातं. उद्गारार्थी वाक्य लक्षात घ्या, की त्यामध्ये आपल्या फीलिंग्स असतात आणि त्याचबरोबर भावना व्यक्त होत असतात. भावनांबरोबर त्या ठिकाणी उद्गारार्थी चिन्हाचा सुद्धा वापर केला जातो. त्यामुळं प्रश्नार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य लिहीत असताना किंवा ओळखत असताना आपल्याला बऱ्यापैकी मी तुम्हाला क्लू दिलेला आहे. प्रश्नचिन्ह आलं, की तुम्हाला काय करायचं आहे, त्या ठिकाणी प्रश्नार्थी वाक्य लिहून टाकायचं आहे आणि ज्या ठिकाणी उद्गारार्थी वाक्य आलेलं उद्गारार्थी सिम्बॉल आलेला आहे, त्यावेळेस तुम्हाला उद्गारार्थी वाक्य त्या ठिकाणी लिहिणंच आहे. ठीक है. आपण आतापर्यंत 3 प्रकार पाहिले. सगळ्यात पहिलं विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य आणि उद्गारार्थी, त्यालाच आपण उद्गारवाचक वाक्य सुद्धा म्हटलं जातं. आपला वाक्य प्रकारातला जो काही चौथा प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य ज्या वाक्यात आज्ञा मतलब ऑर्डर केली जाते अशा वाक्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात. वाक्य प्रकारामध्ये जर आपण बघितलं की ज्या वाक्यामध्ये आज्ञा केलेली आहेत. आज्ञा म्हणजे काय तर ऑर्डर. हमें उन्होंने कुछ तो करने के लिए बोला है, कुछ तो करो. करा. ऑर्डर दिया जाता है. तर त्या ऑर्डर असणाऱ्या आज्ञा दिलेल्या वाक्याला आपण काय करतो? आज्ञार्थी वाक्य म्हणून संबोधतो. आता आज्ञार्थी वाक्य मी तुम्हाला सांगितले की आज्ञार्थी वाक्यामध्ये ऑर्डर असते. आपको बोला जाता है, ये करो, वो करो, ये मत करो. ये सब क्या है कि आपको ऑर्डर, कभी-कभी आप भी बोलते क्या सब टीचर्स ऑर्डर ही झाडते हैं, ऑर्डरच सोडतात असं. की ज्या वाक्यामध्ये आपल्याला काहीतरी करण्यासाठी सांगितलं जातं, काहीतरी नको करू असं सांगितलं जातं, आज्ञा दिली जाते, त्या ठिकाणी आपल्याला ऑर्डर असते, त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य असं म्हटलं जातं. आता आज्ञार्थी वाक्य बघत असताना काही उदाहरणं आहेत आपल्या जवळ पहा. शिस्तीने वागावे. शिस्तीने वागावे. आज्ञा आहे, की तुम्ही सगळ्यांनी बेशिस्तपणा बिलकुल चालणार नाही, शिस्तीने वागा. ऑर्डर दिली. ठीक है? दररोज शाळेत जा. ऑर्डर है. आप अपने माँ-बाप जो रहते हैं वो हमेशा क्या करते हैं? अरे स्कूल में जाओ, स्कूल में जाओ, ऐसे आपका क्या बोलते हैं? ऑर्डर देते हैं. ठीक है? समाजाचे नेहमी भले करा. समाजाचे नेहमी भले करा. देखो सेंटेंस भी है, हमें कुछ सीखना भी है. समाजाचे भले नेहमी भले करा, हे सुद्धा काय आहे? आज्ञा आहे, की तुम्ही चांगलं करत जा. ठीक है? तुम्हाला तुमच्या कार्यात यश मिळो. आप जो भी कुछ काम कर रहे हैं उसमें आपको क्या मिले? यश मिले. इस प्रकार हम क्या करते हैं? ऑर्डर देते हैं. ठीक है? तो ये ध्यान में रखो, चारों भी सेंटेन्स हमने वाक्यांचे प्रकार आपण पाहिलेले आहेत. यामध्ये तुम्हाला मी काही क्लू दिलेत प्रश्नार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्याला, की प्रश्नार्थी वाक्य ज्यावेळेस येतं त्या वाक्यामध्ये काय असतं? प्रश्नचिन्ह असतं. उद्गारार्थी वाक्यामध्ये उद्गारार्थी चिन्ह असतं. अभी रह गए 2 ही वाक्य प्रकार. 2च वाक्य प्रकार आपल्याला ओळखायचे असतात. म्हणजे
की ते आपण वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं. ज्या वाक्यामध्ये ऑर्डर दिलेली आहेत, आज्ञा दिलेली आहेत, की आज्ञांचं आपल्याला पालन करावं लागणार आहेत, अशा वाक्याला आपण काय म्हणतो? आज्ञार्थी वाक्य. आणि एखादं वाक्य असं आपल्याला दिलं जातं, की अगदी साधं विधान केलेलं असतं, त्या वाक्याला आपण विधानार्थी वाक्य असं म्हणतो. अशा प्रकारे आपल्या वाक्याचे 4 प्रकार आपण पाहिले. ठीक आहे. आता आपल्याकडे विधानार्थी वाक्य पुन्हा आपण एकदा थोडंसं रिवाइज करूया, की आपण थोडंसं मागे आपण जे काही शिकलो थोडक्यात ते पाहूया. आता विधानार्थी वाक्य, या वाक्यात विधान स्टेटमेंट केले जाते अशा वाक्याला विधानार्थी वाक्य असं म्हणतात. स्टेटमेंट हे विधान हे आहे, अगदी विधान केलेलं असतं, त्या वाक्याला विधानार्थी वाक्य म्हणतात. स्टेटमेंट एक्झाम्पल, उदाहरणार्थ, मी दररोज अभ्यास करतो, तुला भेटून खूप आनंद झाला. या ठिकाणी वाक्य पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं, की अगदी सिंपल असं विधान त्या ठिकाणी केलेलं आहे. ठीक आहे. नंतरचं आहे प्रश्नार्थी वाक्य. प्रश्नार्थी वाक्यामध्ये काय आहे? ज्या वाक्यात प्रश्न विचारला जातो अशा वाक्याला विधानार्थी वाक्य असं म्हणतात. ज्या वाक्यामध्ये आपल्याला काय विचारलं जातं? प्रश्न विचारले जातात. प्रश्न विचारले जातात आणि मी तुम्हाला तेही सांगितलेलं आहे, आपको मैंने ये भी बताया है कि प्रश्न चिन्ह आता है, वो वाक्य कौन सा प्रकार में आता है? प्रश्नार्थी वाक्य में. उदाहरणार्थ पहा, पांढरा रंग कोणाला आवडत नाही? तुझे नाव काय आहे? ठीक है. तिसरा जो वाक्य प्रकार आहे, उद्गारार्थी वाक्य, उद्गारवाचक वाक्य. दोनों का मीनिंग एक ही एक, इसके लिए आप दोनों में से कोई भी एक शब्द लिखते हैं, उद्गारार्थी लिखते हैं या उद्गारवाचक लिखते हैं, तो आपका सही आंसर है. उद्गारार्थी वाक्य कसं ओळखायचं? तर त्या वाक्यामध्ये ज्या वाक्यातून भावना व्यक्त होतात अशा वाक्याला उद्गारार्थी वाक्य म्हणतात. उद्गारार्थी वाक्य कैसे पहचानने के? उसमें जो हमारी जो फीलिंग्स क्या हो जाती है, समझ में आते हैं, तो उसको हम क्या बोलते हैं? उद्गारार्थी वाक्य असं म्हटलं जातं. तो मैंने आपको वो क्लू भी दिया है कि उद्गारार्थी वाक्य में एक्सक्लेमेटरी चिन्ह, उद्गारार्थी उद्गारार्थी आपल्याला काय विचारलं जातं? त्या ठिकाणी सिम्बॉल वापरला जातो. त्यामुळं ते वाक्य प्रकार सुद्धा ओळखणं सोपं आहे. उदाहरण पाहूया. अबब! केवढा हा साप! शाब्बास! जिंकलस तू. देखो, जब हम उद्गारार्थी शब्द आते हैं, उद्गारार्थी सेंटेंस आता है, वाक्य प्रकार आता है, तो वो रीड करने का ढंग भी वहां पे अलग रहता है. देखो, मैंने फिर से अभी अबब, केवढा हा साप, शाब्बास, कि जिंकलस तू. तर अशा प्रकारे आपल्या शब्दांचं उच्चारण सुद्धा त्या ठिकाणी काय होतं? बदलत जातं आणि त्याच्यातून आपल्या फिलिंग्स सुद्धा व्यक्त होतात. त्याचबरोबर त्या वाक्यामध्ये उद्गारार्थी काय असतं? सिम्बॉल, चिन्ह त्या ठिकाणी वापरलेलं असतं. त्यामुळं आपण आरामात त्या ठिकाणी काय लिहायचं आहे? उद्गारार्थी या उद्गारवाचक वाक्य लिहायचं आहे. चौथा प्रकार आपण पाहिला, की ज्या वाक्यात आज्ञा ऑर्डर केली जाते अशा वाक्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात. ज्या वाक्यामध्ये आज्ञा केली जाते अशा वाक्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात. उदाहरणार्थ, आज्ञा है, ऑर्डर जहाँ पे आती है उस सेंटेंस को हमें क्या करना है? आज्ञार्थी वाक्य लिखना है. दररोज अभ्यास करा, ऑर्डर वहां पे है, आज्ञा दिलेली आहे. मुलांनो रांगेत चला. अशा प्रकारे आपण 4 वाक्यांचे प्रकार त्या ठिकाणी पाहिले. तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न कसा विचारला जातो? तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारत असताना आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे, की आपण ज्यावेळेस कोणताही वाक्याचा प्रकार ओळखत असतो किंवा आपल्याला ओळखायला कसं दिले जातात, की आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न दिले जातात. वरती तुम्हाला प्रश्न सांगितला जातो, की खालील वाक्यांचा काय करायचा आहे? वाक्यांचा प्रकार कोणता आहे हे ओळखा. त्याच्यासाठी 2 गुण आहेत. तर हे 2 गुण तुम्हाला कसे मिळतील यासाठी तुम्हाला प्रयत्न त्या ठिकाणी करायचा आहे. देखो, वाक्य के प्रकार हमें मालूम होने चाहिए, वो कितने हैं? 4 हैं.
तो 4 मालूम है, किस प्रकार हमें ढूंढना है वो भी हमें है। लेकिन आपको ये ध्यान में रखना है, वाक्य जब हम सेंटेंस हमें दिए जाते हैं वो शांत मन से पहले पढ़ लेना है। जब आप शांत मन से पढ़ेंगे, और हमें अभी क्या सिखाया है, अभी आपको जब हम अभी लेक्चर खत्म होने के बाद अपना कोई भी बुक्स निकालो मराठी का, तो उसमें से कौन सा भी लेसन लो, तो आप जब लेसन देखते हैं तो वहां पे आपको ये सब चारों प्रकार उस लेसन में मिल जाएंगे। कौन सा भी लेसन लो, कोणताही तुम्ही धडा घेतला आणि त्या धड्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी वाक्य पाहिली, सेंटेन्स त्या ठिकाणी पाहिले, तर आपलं जे सेंटेन्स आहे ते सेंटेन्स तुम्ही ज्यावेळेस पाहाल त्यावेळेस या 4 प्रकारांमध्ये ते कोणतं ना कोणतं सेंटेन्स 100% असतंच. तो एक काम करा की तुम्ही कोणता तरी एक धडा घ्या, एखादा लेसन त्या ठिकाणी घ्या आणि त्या लेसन मध्ये अशा 4 जे काही प्रकार आहेत आपले वाक्याचे, ते वाक्याचे प्रकार, एक विधानार्थी वाक्य कोणते येतात, आज्ञार्थी वाक्य कोणते येतात, उद्गारार्थी वाक्य कोणते येतात, त्याचबरोबर प्रश्नार्थी वाक्य कोणते आहेत, ह्या फक्त एका लेसन मधून जर आपण सॉर्टिंग केलं तर आपल्याला लक्षात येऊन जाईल आणि आपल्याला वाक्य प्रकार ओळखताही येईल. म्हणजे प्रॅक्टिस कशी करायची आहे, आपलं लेसनही आपण वाचायचं आहे आणि वाचता वाचता आपले जे वाक्य प्रकार ओळखायचे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी काय होऊन जातील, आरामात आपल्याला करता येईल. म्हणजे आपले जे काही हातचे 2 मार्क्स आहेत ते जाणार नाहीत. देखो एक एक गुण बहुत इंपॉर्टेंट रहता है, 2 गुण तो बहुत इंपॉर्टेंट है। कभी कभी आपको मालूम है कि कॉम्पिटिटिव एग्जाम रहती है तो हमें आधा 0.5 गुणों के लिए भी कभी कभी क्या हो जाता है, सिलेक्शन रह जाता है। इसके लिए हमें ध्यान में रखना है कि हमारा एक एक गुण जो है, एक एक मार्क्स जो है बहुत इंपॉर्टेंट है। तो इसके लिए हमें इस प्रकार हम वाक्य प्रकार क्या कर सकते हैं, पहचान सकते हैं और हम अपना प्रैक्टिस भी बढ़ा सकते हैं। ठीक है, अभी मेरे पास कुछ एग्जाम्पल है, कुछ उदाहरण है। तो हमें किस प्रकार, मैंने आपको एक्सप्लेन किया कि हमें प्रश्न कैसा आता है। देखो, प्रश्न क्रमांक 4 में आपको वाक्य प्रकार ओळखा हे प्रश्न तुम्हाला विचारला जातो। आता प्रश्नाचा प्रकार कसा असतो, कसा विचारला जातो, देखो, खालील वाक्यांचा प्रकार ओळखा, खालील वाक्यांचा प्रकार ओळखा असा तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारला जातो। मग असं विचारल्यानंतर कमीत कमी तुम्हाला परीक्षेमध्ये 3 सेंटेन्स, 3 वाक्य त्या ठिकाणी दिले जातात। 3 वाक्य दिले जातात म्हणजे एकाच प्रकारची वाक्य असतात का? नाही, तुम्हाला ज्या वाक्य प्रकार आहेत 4, त्या 4 पैकी कोणतेही 3 प्रकार त्या 3 प्रकारची वाक्य त्या ठिकाणी तुम्हाला दिलेले असतात। कौन से भी 3 जो वाक्य के प्रकार है वो वहां पे आपको एग्जाम दिए रहते हैं और 3 में से कोई भी 2 आपको सही लिखने के बाद आपको वहां पे 2 मार्क्स मिलने वाले हैं। ध्यान दो, कभी आपको 3 दिए जाते हैं उसमें से 2 ही लिखने का है, मैं तो बोलूंगी तीनों को तीनों लिखो। कभी कभी आप क्या है कि आपको आता है तो आपको लिखना ही चाहिए। ठीक आहे, तुम्हाला ते प्रकार आता मला माहिती आहे की तुम्हाला कळालेले आहेत आणि कसे ओळखायचे हे मी तुम्हाला सांगितलेले आहेत। त्यामुळं कोणताही ऑप्शन, ग्रामर मध्ये कोणताही ऑप्शन सोडायचा नाही। जेवढे दिलेले आहेत तेवढंच न करता जेवढे आपल्याला सांगितले त्याच्यापेक्षा आपण पूर्ण जेवढे दिले तेवढे ते काय करायचे आहेत, पूर्ण करायचे। ठीक आहे, आता आपण काही एक्झाम्पल, काही उदाहरण त्या ठिकाणी पाहणार आहोत। खालील वाक्यांचा प्रकार ओळखा। पहिलं उदाहरण पाहूया। काल मुंबईमध्ये खूप पाऊस पडला होता। काल मुंबईमध्ये खूप पाऊस पडला, सॉरी, पुण्यामध्ये खूप पाऊस पडला होता। या वाक्याचा प्रकार कोणता येणार? बघा, काल पुण्यामध्ये खूप पाऊस पडत होता, पडला होता। एकदम विधान आहे, स्टेटमेंट है, यहाँ पे प्रश्न है क्या? नहीं। उद्गारार्थी है क्या? नहीं। ऑर्डर है क्या यहाँ पे? तो बिल्कुल ही नहीं। उद्गारार्थी वाक्य है। ठीक है, वो वाक्य आपको समझ में आ गया। विधानार्थी वाक्य। दुसरा सेंटेन्स आहे, तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का?
तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का? प्रश्न चिन्ह आलेला है। देखो, ये जो सेंटेंस है उसमें हमने प्रश्न पूछा है और लास्ट में प्रश्न चिन्ह भी आया है। तो ये प्रश्न प्रकार कौन सा जाएगा? वाक्य प्रकार किसमें जाएगा? तो वाक्य प्रकार कौन सा है? प्रश्नार्थी वाक्य। प्रश्न चिन्ह है और प्रश्न भी पूछा गया है की तुमच्या शाळेमध्ये मराठी दिन साजरा केला जातो का? करतात का? ठीक है। तीसरा सेंटेंस, प्रवासात भरभरून बोला। ऑर्डर है, बोलने के लिए बोला है कि जब आप ट्रैवलिंग करते हो तो आपको क्या करना है? बहुत ज्यादा बोलना है, भरभरून बहुत ज्यादा बोलना है। मतलब यहाँ पे हमें ऑर्डर है। ठीक है, मतलब यहाँ पे हमें आज्ञा दिलेली आहे, म्हणून हे जे काही वाक्य प्रकार येतो ते उदाहरण आहे विधानार्थी वाक्याचं, सॉरी आज्ञार्थी वाक्याचं। प्रवासात भरभरून बोला याच्यात आपल्याला आज्ञा दिलेल्या आहेत, म्हणून हे वाक्य ज्या प्रकारे येतं तो प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य। पुढचं उदाहरण, वेळ खूपच मजेत गेला। वेळ खूप मजेत गेला या ठिकाणी विधान आहे, सिंपल विधान आहे, त्यामुळं हाही प्रकार विधानार्थी वाक्यामध्ये येतो। पुढचं उदाहरण, वा खूपच सुंदर चित्र आहे हे। वा खूपच सुंदर चित्र आहे हे। उद्गारार्थी चिन्ह त्या ठिकाणी दिसतंय, तर हे वाक्य प्रकार आपल्या भावना व्यक्त होता है, ते फीलिंग्स यहाँ पे प्रकट हो रही है, इसके लिए ये उद्गार अर्थी या उद्गारवाचक इसमें आता है। नेक्स्ट सेंटेंस, तुम्ही याला का आमच्या घरी? तुम्ही याल का आमच्या घरी? प्रश्न पूछा है कि आप हमारे घर में आएंगे क्या? ठीक है, तो ये वाक्य प्रकार सुद्धा प्रश्नार्थी वाक्यामध्ये येईल। सातवं उदाहरण, शाब्बास चांगले काम केलेस। शाब्बास चांगले काम केले या ठिकाणी क्या होता है? ते भावना व्यक्त होता है, ते फीलिंग्स यहाँ पे प्रकट हो रही है और उसके साथ साथ एक्सक्लेमेटरी चिन्ह भी यहाँ पे आया है। तो ये जो वाक्य प्रकार आता है उद्गारार्थी या उद्गारवाचक वाक्य में आता है। ठीक है, नेक्स्ट एग्जाम्पल, मरगळ झटकून टाका। मरगळ झटकून टाका। मरगळ झटकून टाका विधानार्थी वाक्य में सिंपल सेंटेंस है, विधान किया है, इसके लिए वो विधानार्थी सॉरी मरगळ झटकून टाका यहाँ पे ऑर्डर है और आज्ञा दी गई है कि आपको क्या करना है। जो आपके मन में मरगड़ आई है, आपको क्या हुआ है, बहुत ज्यादा थक गए हो, तो आपको क्या करना है? वो झटकने के लिए बोलना है, यहाँ पे आज्ञा है, तो वो वाक्य प्रकार आता है आज्ञार्थी वाक्य। ठीक है, नेक्स्ट एग्जाम्पल देखेंगे, मी नियमित व्यायाम करतो। मी नियमित व्यायाम करतो हा जो काही वाक्य प्रकार आहेत तो येतो विधानार्थी, विधान केलेले आहेत, मी नियमित व्यायाम करतो। ठीक है, विधानार्थी वाक्यामध्ये येतो। नंतरचे उदाहरण, शिस्तीने वागावा। शिस्तीने वागा काय आहे या वाक्यामध्ये आपको ऑर्डर दी गई, शिस्तीने वागा। तो ये जो वाक्य प्रकार आता है तो ये वाक्य प्रकार है शिस्तीने वागा, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी काय दिलेले आहेत? ऑर्डर दिलेली आहे, आज्ञार्थी वाक्यामध्ये येतं। अशा प्रकारे आपल्याला काय येतं की वाक्यांचे प्रकार ओळखण्यासाठी, मतलब अशा प्रकारे तुम्हाला सेंटेन्स दिले जातात आणि त्या ठिकाणी सेंटेन्सचा प्रकार, वाक्यांचा प्रकार कोणता आहे हे आपल्याला लिहायचं आहे। त्याच्यासाठी आपल्याला 2 गुण आहेत। काही अजून काही आपल्याला काही स्वाध्यायासाठी हे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाका आणि ज्यावेळेस नेक्स्ट लेक्चर असेल त्यावेळेस यातले जे काही प्रकार आहेत, आपण त्यातले कोणते प्रकार आहेत हे तुम्हाला प्रॅक्टिस साठी स्वाध्याय म्हणून या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। स्क्रीनशॉट घेऊन टाका आणि वाक्य प्रकार कशा प्रकारे ओळखायचंय खूप महत्वाचं आहे की त्या ठिकाणी आपल्याला 2 गुणांसाठी विचारले जातात। आता मला खात्री आहे की तुम्हा सगळ्यांना वाक्यांचे प्रकार हे लक्षात आलेले असतील। धन्यवाद, थँक यू।